आणि मराठा आरक्षणाबाबत एक मोठी बातमी आहे आणि ती म्हणजे आता शिक्षक भरतीमध्ये देखील मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे। 16% तिथे आरक्षण असेल। 24,000 पदं जी आहेत ती शिक्षक भरतीमध्ये होणार आहेत आणि त्या 24,000 पैकी आता 16% म्हणजेच जवळजवळ 3,840 मराठा शिक्षकांची भरती होईल। विनोद तावडे यांनी तशी घोषणा केलेली आहे। आताची मोठी बातमी आपण बघतोय, मराठा आरक्षणाबाबतची सगळ्यात मोठी बातमी। 24,000 शिक्षक भरती होईल आणि त्यात 16% मराठ्यांना आरक्षण मिळेल, म्हणजेच 3,840 मराठा शिक्षकांची यात भरती होईल। शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सभागृहात आज तशा स्वरूपाची माहिती दिली आहे। शिक्षक भरतीत देखील मराठा आरक्षण लागू होणार आहे। 16% आरक्षण असेल। 24,000 शिक्षकांची भरती आता केली जाईल आणि त्यात 3,840 मराठा शिक्षकांची वर्णी यात लागेल। शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज सभागृहात तशी माहिती दिली। आशिष शेलार यांनी प्रश्न विचारलेला होता आणि त्या प्रश्नाला उत्तर देताना विनोद तावडे यांनी हे सांगितलेलं आहे। पोर्टलवर करण्याच्या बाबतीतला उल्लेख मंत्री महोदयांनी केला। सरकारने एक निर्णय काही महिन्यांपूर्वी केला की समायोजनानंतर शिक्षकांची भरती जवळजवळ 24,000 शिक्षकांची भरती होणार आहे। त्यामुळे पहिला प्रश्न असा आहे की ती 24,000 शिक्षकांची भरती कधीपर्यंत होईल, नंबर 1। नंबर 2, निर्णय आधी घेतलेला असला तरी आणि कायदा काल पास झाला असला तरी त्या SC-BC खाली मराठा समाजाला 16% आरक्षणाचा रोजगारातला लाभ या शिक्षक भरतीत मिळणार आहे का, या प्रश्नाचं उत्तर मंत्री महोदयांनी द्यावं। हायपॉवर कमिटीच्या माध्यमातून आता सगळा आकृतीबंध नक्की झालाय आणि तो आता आकृतीबंध जो मान्य झालेला आहे तो मंत्रिमंडळ बैठकीत आम्ही आणून त्याची मान्यता घेऊन मला असं वाटतं की 1 महिन्यानंतर ही भरती सुरू होऊ शकते। नॉन टीचिंग